नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर याबरोबरच इयत्ता 6वीचं इतिहास, त्याचबरोबर नागरिकशास्त्र संपणार आहे. यानंतर मी कुठला विषय म्हणजे कुठल्या वर्गाचं घ्यावं असं तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर मग सुरुवात करूया. बघा प्रश्न पहिला आहे, दक्षिणेतील प्राचीन राजसत्तामधील कोणत्या 3 राजसत्तांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये येतो? तर त्या कोणत्या राजसत्ता आहेत की त्यांचा उल्लेख तत्कालीन साहित्यामध्ये आलेला आहे? तर ते आहेत चेर, पांड्य आणि चोळ. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, दक्षिण भारतातील प्राचीन राज्याविषयी दिलेल्या विधानासंदर्भात योग्य पर्याय निवडा. तर बघा पर्याय दिलेले आहेत. तमिळ भाषेतील संगम साहित्यात चेर, पांड्य, चोळ या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे. तर हे वाक्य अगदी बरोबर आहे. त्याचबरोबर दुसरं विधान दिलेलं आहे, मदुराई ही पांड्य राज्याची राजधानी आहे. हे पण विधान बरोबर आहे. त्याचबरोबर पांड्य राज्याचा विस्तार आजच्या आंध्र प्रदेशमध्ये होता. तर आंध्र प्रदेशमध्ये होता का? तर नाही. पांडे या राज्याचा विस्तार तामिळनाडूमध्ये होता. म्हणजे हे विधान काय झालं तर चुकीचं आहे. कुठं होता? तामिळनाडू. तर बघा या ठिकाणी बरोबर कोणते कोणते आहेत तर अ आणि ब योग्य आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 अ, ब योग्य. त्यानंतरचा प्रश्न बघा, सातवाहन राजघराण्याचा संस्थापक कोण होता? तर हा संस्थापक म्हणजे कुठल्याही राजघराण्याचा संस्थापक आपल्याला माहीतच असला पाहिजे. तर कोण आहे? तर राजा सिमुक. हा काय आहे? सातवाहन घराण्याचा संस्थापक आहे. राजा सिमुक. त्यानंतर डॅश राजाचा उल्लेख नाशिकच्या लेखात त्रिसमुद्र तोय पीत वाहन असा केलेला आहे. तर असा कोणता राजा आहे ज्याचा की उल्लेख त्रिसमुद्र तोय पीत वाहन असा केलेला आहे? तर या शब्दाचा अर्थ अगोदर आपण जाणून घेऊया. त्रिसमुद्र तोय पीत वाहन म्हणजे ज्याच्या की घोड्यानं 3 समुद्राचं पाणी पिलेलं आहे असा राजा. मग तो राजा कोण होता? तर गौतमीपुत्र सातकर्णी. त्याचबरोबर गौतमीपुत्र सातकर्णी याचं नाव त्याच्या आईच्या नावावरून ठेवण्यात आलेला आहे. म्हणजे तेव्हा अशी प्रथा होती. असा जरी प्रश्न विचारला, की आईच्या नावावरून ठेवलेला म्हणजे नाव ठेवलेला राजा कोणता? तर तो पण काय असणार आहे? गौतमीपुत्र सातकर्णी असणार आहे. आणि 3 समुद्राचं पाणी पिलेला म्हणजे पिलेले ज्यांचे घोडे आहेत, असा राजा पण गौतमीपुत्र सातकर्णी. मग हे 3 समुद्र कोणते आहेत? तर अरबी समुद्र, त्याचबरोबर बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर. त्यानंतरचं बघा, हाल नावाच्या सातवाहन राजाचा डॅश हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध आहे. तर हल या राजाचा कोणता ग्रंथ प्रसिद्ध आहे? ते पण महाराष्ट्री या प्राकृत भाषेत आहे. तर तो आहे गाथा सप्तशती. तर हा पण प्रश्न बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील अजिंठा लेणी डॅश या काळात खोदलेली आहे. तर कोणत्या काळात खोदलेली आहे? तर सातवाहन या काळामध्ये खोदलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता राजा वाकाटक घराण्याचा संस्थापक? बघा संस्थापक वर जरा जास्त जोर द्यायचा आहे आपल्याला. तर वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण आहे? तर तो आहे विंध्य शक्ती. कोण आहे? राजा विंध्य शक्ती. खाली दिलेल्या विधानापैकी अयोग्य विधान, आपल्याला विधान कोणतं शोधायचं हे अगोदर नीट पाहायचं प्रश्नामध्ये. या ठिकाणी आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचं विधान शोधायचं आहे. बघा विधान आहे, विंध्य शक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. तर हे विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतर कोल्हापूरचे त्या काळातील नाव कुंतल असे होते. हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा, हरिसेन या राजाचा वराहदेव नावाच्या मंत्र्याने अजिंठा येथील 16 क्रमांकाची लेणी खोदवून घेतली. तर हे पण विधान काय आहे? तर 100% बरोबर आहे. त्यानंतर बघा चौथं विधान आपल्याला काय दिलंय? कारण अयोग्य म्हणजे अयोग्य विचारलंय म्हणजे एक तर याच्यातलं काय असणार आहे? चुकीचं विधान असणारच आहे. तर चौथं विधान काय दिलंय? की दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेत मेघदूत या काव्याची रचना केली. हे विधान काय आहे? तर चुकीचं आहे. कारण की तुम्हाला माहिती असेलच, जर तुम्ही चांगला अभ्यास केला असेल पुस्तकाचा, तर तुम्हाला लगेच लक्षात येईल, की मेघदूत हे कोणाचं आहे? तर कालिदास यांचं आहे. बरोबर आहे की नाही? मग इथं काय लिहिलंय, की दुसरा प्रवर्तन याचं आहे. परंतु हे मेघदूत जे आहे ते कालिदास यांना लिहिलेलं आहे. म्हणजेच ही वाक्यरचना किंवा हे विधान काय आहे? चुकीचं आहे. आपल्याला अयोग्य विधान विचारले, त्यामुळे पर्याय क्रमांक 4. राजघराणे आणि संस्थापक यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यातील आपल्याला अयोग्य जोडी शोधायची आहे. जसं की आपण मगाशी वाकाटक घराण्याचा संस्थापक, त्याचबरोबर सातवाहन घराण्याचा संस्थापक या अगोदर पाहिलेला आहे. म्हणजे 2 तर आपल्याला माहितीच आहेत. ते म्हणजेच सातवाहन जे घराणं आहे, तर राजा सिमुक
कोण आहे संस्थापक? राजा सिमुक आहे. त्यानंतर वाकाटकचा विंध्य शक्ती आहे. त्यानंतर चालुक्यचा पहिला पुलकेशी आहे. म्हणजे पहिले 3 बरोबर आहेत. तर पल्लव या घराण्याचा दुसरा प्रवरसेन आहे का? तर नाही. दुसरा प्रवरसेन नाही. तर मग पल्लव घराण्याचा संस्थापक कोण आहे? तर पल्लव घराण्याचा संस्थापक आहे सिंहवर्मन. कोण आहे? सिंहवर्मन. तर या ठिकाणी अयोग्य आपल्याला शोधायचं होतं, तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा, डॅश याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास लेणी खोदवले. तर वेरूळचं जे काही कैलास मंदिर आहे, ते कोणी खोदवलं आहे? तर ते खोदवलं आहे कृष्ण राजा पहिला याने खोदवलेलं आहे. तर याचबरोबर जे काही कैलास मंदिर आहे ना, बाकीचे मंदिरं कसे अगोदर की पाया बांधतात, त्याच्यानंतर त्याचं शिखर चढतं. तर तसं न करता हे जे कैलास मंदिर आहे, ते काय केलेलं आहे, शिखराकडून पायाकडं बांधलेलं आहे. त्याचबरोबर पूर्णच्या पूर्ण हे मंदिर एकाच दगडामध्ये कोरलेलं आहे. त्यानंतर बघा, डॅश याने महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथमंदिरे अखंड पाषाणात खोदवली आहेत. तर कोणी खोदवली आहेत ती? तर ती आहे बघा नरसिंहवर्मन याने. लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, मुघलकालीन चित्रकलेचा उगम डॅश चित्रकलेतून झाला. हे पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर इराणी मुघलकालीन चित्रकलेचा उगम इराणी चित्रकलेतून झाला. त्यानंतर खाली दिलेल्या विधानासंदर्भात योग्य पर्याय निवडा. तर विधान आहेत सुत्त पिटकात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजावून सांगितले आहे. बरोबर आहे का सुत्त पिटकात? तर हो, हे काय आहे विधान बरोबर आहे. त्यानंतर विनय पिटकामध्ये दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम आहेत. तर हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा, अभिधम्म पिटकात गौतम बुद्धांच्या उपदेशाची वचने आहेत. तर हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी अ, ब, क तीनही योग्य. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, प्रश्न आहे संगम या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? तर संगम या शब्दाचा अर्थ पुस्तकात व्यवस्थितरित्या दिलेला आहे. तर विद्वान साहित्यिकांची सभा म्हणजे संगम. विद्वान साहित्यिकांच्या सभा. तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर. त्यानंतर बघा, शिलप्पदिकरम आणि मधुमेकलाई ही प्रसिद्ध महाकाव्य कोणत्या भाषेत आहेत? तर ही तमिळ भाषेमध्ये लिहिलेली आहेत. त्यानंतर बघा, खाली विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा. आपल्याला विधान कोणतं निवडायचं आहे? योग्य निवडायचं आहे. तर आपल्याला इथं विधानं दिलीत बघा. अर्थशास्त्र हा ग्रंथ, इथं थोडंसं वाक्यामध्ये मिस्टेक आहे. म्हणजे लिहिण्यामध्ये थोडी मिस्टेक झाली बघा. अर्थशास्त्र हा ग्रंथ कौटिल्यनं लिहिला. तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. तर हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 2 विधानं दिलीत आणि ती दोन्ही पण योग्य आहेत. तर पर्यायामध्ये बघा, अ आणि ब योग्य म्हणजे दोन्हीही योग्य. पर्याय क्रमांक 4. त्यानंतरचा प्रश्न आहे खालील अयोग्य विधान कोणते? कोणतं विधान निवडायचं आहे आपल्याला? अयोग्य. विधानं आहेत रामायण आणि महाभारत ही 2 प्राचीन भारतातील अर्ष महाकाव्य आहेत. तर आपल्याला या ठिकाणी हे खरंच अर्ष महाकाव्य आहेत का? यासाठी अर्ष या शब्दाचा अर्थ माहित पाहिजे. तर अर्ष या शब्दाचा अर्थ काय होतो, की अर्ष म्हणजे ऋषींना लिहिलेले किंवा ऋषींना रचलेले जे काव्य असतात किंवा महाकाव्य असतात त्यांना अर्ष काव्य किंवा महाकाव्य असं म्हणतात. म्हणजे हे काय आहे विधान बरोबर आहे. रामायण आणि महाभारत हे काय केलेलं आहे? वाल्मिकी ऋषींनं आणि व्यास ऋषींनं लिहिलेलं आहे. म्हणजे हे विधान योग्य आहे. आता खालचं विधान काय म्हणलंय, की रामायण महाकाव्य वाल्मिकी ऋषींनी रचले. तर अगदी बरोबर आहे. आणि महाभारत महाकाव्य व्यास ऋषींनी रचले हे पण योग्य आहे. म्हणजे पहिले 3 विधानं तर काय आहेत? योग्य आहेत. त्यानंतर बघा चौथ्या विधानात काय लिहिलंय? अर्ष म्हणजे भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेचा एखादा कालखंड असा असतो, की पुढील काळातही त्यांचा गौरव अबाधित राहतो. मी तुम्हाला अर्ष या शब्दाची व्याख्या आत्ताच सांगितलेली आहे, की अर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले महाकाव्य. तर या ठिकाणी अर्ष म्हणजे काय केलेले आहे? वेगळीच व्याख्या दिलेली आहे अर्षची. तर ही जी काही व्याख्या आहे, ती अर्षची नसून कशाची आहे? तर अभिजात महाकाव्याची आहे. कशाची आहे? तर अभिजात महाकाव्याची आहे. म्हणजे या ठिकाणी
आपल्याला असं म्हणता येईल, अभिजात महाकाव्य म्हणजे भाषा, साहित्य आणि कला यांच्या परंपरेचा एखादा कालखंड असा असतो, की पुढील काळातही त्याचा गौरव अबाधित राहतो. म्हणजे हे विधान काय आहे? तर चुकीचं आहे. परंतु इथे एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, की अभिजात महाकाव्य म्हणजे काय? की जे होऊन गेल्याच्या नंतर सुद्धा अनेक कालखंड उलटल्यानंतर सुद्धा ते साहित्य, ती भाषा काय असते तर अबाधित असते. तिचा गौरव अनेक कालखंड उलटल्यानंतर सुद्धा होत असतो. जसं की रामायण आहे, महाभारत आहे. कितीतरी कालखंडाच्या पूर्वी ते लिहिलं गेलेलं आहे, परंतु म्हणजे आजही आपण त्याला तितकंच महत्त्व देतो. अशा पद्धतीनं. तर या ठिकाणी आपला पर्याय क्रमांक 4 येईल. त्यानंतर बघा, योग्य जोड्या लावा. तर बघा, कालिदास यांचं काय आहे, तर रघुवंश आणि कुमार संभव. ते थोडं लिहिण्यात चुकलंय. त्यानंतर बघा, भारवी यांचं काय आहे, किरातार्जुनीय. हे कुणाचं आहे, तर भारवी यांचं आहे. तर माघ यांचं काय आहे, शिशुपालवध. तर बरोबर समोरासमोर जोड्या आहेत. म्हणजे पहिल्याचं अ, दुसऱ्याचं ब आणि तिसऱ्याचं क. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, प्रश्न आहे, डॅश यांनी भारताच्या 4 दिशांना म्हणजेच कुठं, तर बद्रीनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी 4 मठांची स्थापना केली. तर कुणी केली ती 4 मठाची स्थापना? तर ती केली बघा, आद्य शंकराचार्य यांनी केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, प्राचीन संस्कृत नाटकामध्ये डॅश या नाटककारांचे स्वप्न वासव दत्त हे सुप्रसिद्ध नाटक आहे. तर स्वप्न वासव दत्त हे नाटक कोणाचं आहे? असा इथं धडक म्हणजे सरळ सरळ प्रश्न असा विचारायचा इथं, की स्वप्न वासव दत्त हे नाटक कोणाचं आहे? तर हे नाटक जे आहे ते भास यांचं आहे. बघा, पंडित डॅश याने रचलेला पंचतंत्र हा ग्रंथ कथा साहित्याचा उत्कृष्ट नमुना आहे. तर इथं प्रश्न असा विचारायचा आहे, की पंचतंत्र हा ग्रंथ नेमका कोणाचा आहे? तर तो ग्रंथ आहे विष्णू शर्मा यांचा. त्यानंतर बघा, प्रश्न आहे, वैदिक शास्त्राविषयी खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी अयोग्य विधान कोणतं? तर विधान बघा, भारतीय वैदिक शास्त्राला आयुर्वेद असे म्हणतात. तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर चरक संहिता हा ग्रंथ चरक यांना लिहिलेला आहे. हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर बघा, विधान काय दिले, सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात शस्त्रक्रियेविषयी माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी पूर्ण वाक्य चुकीचं नाही, परंतु याच्यातला काही भाग चुकीचा आहे. जसं की मी तुम्हाला समजावून सांगते बघा. आता बघा, हे रेड कलरने जे लिहिलेलं आहे, या ग्रंथामध्ये शस्त्रक्रियेविषयी माहिती दिलेली आहे. हे विधान काय आहे, तर चुकीचं आहे. बाकी मग सगळं योग्य आहे. पुढचं काय आहे म्हणजे बघा, हे जे विधान आहे, सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर म्हणजे बौद्ध भिक्खू कोण आहे? सिद्ध नागार्जुन हा जो काही बौद्ध भिक्खू आहे, त्याचं रसरत्नाकर हा ग्रंथ आहे. हे योग्य आहे. परंतु त्याच्यामध्ये शस्त्रक्रियेविषयी माहिती दिलेली नाही. तर त्याच्यामध्ये कशाची माहिती आहे? तर रसायनशास्त्र किंवा रसायने आणि धातू याच्याविषयी माहिती दिलेली आहे. कशामध्ये? तर रसरत्नाकरमध्ये. शस्त्रक्रिया वगैरे सांगितलेली नाही. म्हणजे या ठिकाणी चुकीचं विधान कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, चौथं विधान आहे, सुश्रुत संहिता हा ग्रंथ सुश्रुत या शल्य विदारकाने लिहिलेला आहे. तर हे पण विधान बरोबर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अयोग्य निवडायचं होतं, तर ते अयोग्य आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा, प्रश्न दिलेला आहे, खाली दिलेल्या विधानासाठी योग्य पर्यायाची निवड करा. तर आपल्याला या ठिकाणी योग्य असा पर्याय निवडायचा आहे. जर तुम्ही पुस्तकाचा नीट अभ्यास केलेला असेल, तर विधान वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात येतं, की हे योग्य आहे की अयोग्य आहे. त्याचबरोबर बघा, की 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी सर्वप्रथम केला. यात काहीच डाऊट नाही. 100% बरोबर आहे हे वाक्य. त्यानंतर बघा, आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला. हे पण योग्य आहे. त्यानंतर बघा, क विधान आहे, की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. हे वराहमिहिर यांनी सांगितले. हे विधान मात्र काय आहे? चुकीचं आहे. तर ते वराहमिहिर यांनी सांगितलेलं नाही. तर ते कोणी सांगितलेलं आहे? तर आर्यभट्ट यांनी सांगितलेलं आहे. आर्यभट्ट यांना सांगितलं, की पृथ्वी ही काय करते? तर सूर्याभोवती फिरते. म्हणजे हे विधान काय आहे? चुकीचं आहे. बाकी आपल्याला अ आणि ब हे काय आहेत? तर योग्य विधान आहेत. आपल्याला कसं निवडायचं? योग्य विधान निवडायचं आहे. बघा, अ, ब योग्य, फक्त क अयोग्य. म्हणजे पर्याय क्रमांक 3.
तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की खालील विधानापैकी अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. पहिलं विधान आहे, गौतम बुद्धाचा समकालीन असलेला जीवक या वैद्याने तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण घेतले, तर हे योग्य आहे. नंतर बघा, विधान आहे, इसवी सनाच्या 5व्या शतकात तक्षशिला विद्यापीठाची कीर्ती दूरवर पसरली. हे विधान मात्र चुकीचं आहे. तर म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये काय केलेलं आहे, तक्षशिला विद्यापीठ वसवलेलं आहे किंवा त्या ठिकाणी ते एक प्रकारे काय झालेली आहे, त्याची स्थापना वगैरे झालेली आहे. कधी झालेली आहे? तर इसवी सन पूर्व, इथं बघा इसवी सन दिलंय फक्त, हे इसवी सन पूर्वचा काळ आहे. इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये ते वसवले आणि त्याची कीर्ती कधी पसरली दूरवर, तर इसवी सन पूर्व 4थ्या शतकात. कितव्या? तर 4थ्या शतकामध्ये पसरलेली आहे. म्हणजे या ठिकाणी चुकीचं विधान आहे 2 किंवा अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 2. काय म्हणते ते? व्याकरणकार पाणिनी, वैद्य चरक हे तक्षशिला विद्यापीठाचे विद्यार्थी होते. तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर मौर्य साम्राज्याचा जो संस्थापक चंद्रगुप्त मौर्याचे शिक्षण तक्षशिला विद्यापीठात झाले, हे पण योग्य आहे. तर हे प्रत्येक विधान काय आहे, महत्वाचं आहे. कुठल्याही विधानावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपलं पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. त्यानंतर बघा, प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की दिलेल्या विधानासंदर्भात योग्य पर्यायाची निवड करा. तर आपल्याला आधी विधान पाहावे लागतील. विधान आहेत, विक्रमशिला विद्यापीठ आजच्या बिहारमधील बागलपूर जवळ होते. तर अगदी बरोबर आहे हे. त्यानंतर बघा, धर्मपाल राजाने विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना 8व्या शतकात केली. तर हे पण विधान बरोबर आहे. त्यानंतर म्हणजे सध्या आपण कशाविषयी बोलतो? विक्रमशिला विद्यापीठाविषयी बोलतो. त्याच्यानंतर विधान आहे, या विद्यापीठात 6 विहार होते आणि प्रत्येक विहाराचे स्वतंत्र प्रवेशद्वार होते. तर हे पण विधान बरोबर आहे. तर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? अ, ब, क सर्वच योग्य. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर पहा, ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये डॅश या नव्या कलाशैलीचा उदय झाला. तर कोणत्या कलाशैलीचा उदय झाला? तर ते झालं गांधार या कलाशैलीचा उदय झालेला आहे. म्हणजे ग्रीक जी काही मूर्तिकला होती तिचा प्रभाव भारतीय कलाशैलीवर पडला आणि त्यामधून म्हणजे ग्रीक कलाशैली आणि भारतीय कलाशैली यामधून एक नवीनच कलाशैली उदयास आली. त्या कलाशैलीचं नाव आहे गांधार. त्यानंतर बघा, खालील विधानासंदर्भात योग्य पर्याय निवडा. विधान आहे, चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात चिनानशुक असे म्हणतात. तर हे विधान योग्य आहे. त्यानंतर बघा, विधान आहे, प्राचीन भारतीय व्यापारी हे कापड पश्चिमेकडील देशांना पुरवत. हे पण विधान योग्य आहे. त्यानंतर बघा, फायान आणि यॉनसांग, फायान आणि यॉनसांग हे बौद्ध भिक्खू रेशीम मार्गाने भारतात आले. तर हे पण विधान बरोबर आहे. म्हणजेच अ, ब, क सर्वच योग्य. म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर बघा, इसवी सनाच्या पहिल्या शतकात फुनान या प्राचीन राज्याची स्थापना डॅश देशात करण्यात आली. तर कुठं करण्यात आली? तर फुनान या प्राचीन राज्याची स्थापना कंबोडिया या देशात करण्यात आली. हे बघा 2025 ला विचारलेला प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटद्वारे कळवा. त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.